अर्थ खात्यासारखं नालायक खातं पाहिलं नाही। 10 वेळा आमची फाईल रिजेक्ट होऊन यायची। गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत एक वक्तव्य केलं। अर्थ खात्यावरून गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती आता टीका केली। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये आता वादाची ठिणगी पडलेली। गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबद्दल हे वक्तव्य केलेलं आहे। याआधी आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून काही वेगळ्या प्रकारचे वक्तव्य आले आहेत, ज्यामध्ये शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आता पुन्हा गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत एक वक्तव्य केलं आहे, ज्यामध्ये अर्थ खात्यासारखं नालायक खातं पाहिलं नाही। 10 वेळा आमची फाईल रिजेक्ट होऊन यायची। गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत हे वक्तव्य केलं। अर्थ खात्यावरून गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली। अर्थ खात्यासारखं नालायक ये नको ते शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळ गेली अर्थ खात्यात, 10 वेळ। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख वहां जाके अकेले क्या चल रहा है, शेख तू आगे का देख, मैं जेल तिथे आहे। तिथे जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची। पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या मंडळीने पिछा सोडला नाही। जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं। या संदर्भात अमोल मिटकरी यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूयात। आता त्यांनी असं म्हटलं, आम्ही काय म्हणावं त्यांना आता की पाणी पुरवठ्याचं खातं नालायक आहे, नगर विकासचं खातं नालायक आहे, आरोग्य विभागाचं खातं नालायक आहे। असं आहे की जाणीवपूर्वक हे काही वादग्रस्त मंत्री जे आहेत त्याच्यामध्ये तानाजी सावंत होते, त्याच्यामध्ये आता नवीन भर पडलेली आहे यांची, आता गुलाबराव पाटलांची। एक तर त्या अशा प्रकारे त्यांच्या वागण्यामागं म्हणजे त्यांना काय त्यांचा बुद्धिभ्रंश झालाय का हे मला कळत नाही। आणि आता हे जर असं ते बोलले तर याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। आता आम्ही वाट तर पाहतोय, आम्ही मागेही सांगितलं होतं की आम्ही यादी काढून ठेवली की जे जे हे वाचाळवीर आहेत ज्यांना ह्या महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करायचं आहे, ते वाचाळवीरांच्या यादीमध्ये आता गुलाबराव पाटलांचं ही एक वक्तव्य आलं। त्याच्यामुळे ते गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री असताना ते खातं किती नालायक होतं हे आम्हाला आता सांगायला भाग पाडू नका। आणि जर याच्यावर आता मुख्यमंत्र्यांनी काही बोललं नाही किंवा काही नाही तर आम्ही असं समजू की मुख्यमंत्र्यांचं या गोष्टीला मूक समर्थन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।